धरिला सायासे देवतीही बळे धरिला सायासे करोनिया नाशोपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले तुका म्हणे आसी नचले तातडी तुका म्हणे आसी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासे संत चरणासे तुमच्या संत चरणासे आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासे आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासे समचरण सरोजम सान्द्रनीलाबुदा जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरास्पीठ निलये सरस्वती नमोस्तुते भजे व्रजेत मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजेत मंडनम रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती सेवेला सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेला सेवक झालो
असे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वय जनार्दन तेचे झाले प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा सेवेसाठी निवडलेला 3 चरणाचा अभंग. विठ्ठल विठ्ठल आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय साधू संतांनी देव कसा धरिला आणि देव धरण्यासाठी किती सायास केले, कशा कशाचा त्याग केला याचं चिंतन मांडतायत. विठ्ठल अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह याच्यामध्ये आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहणाचा कार्यक्रम हा भव्य दिव्य स्वरूपाचा आहे आणि त्याच्यामध्ये आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ज्यांनी माझ्याकडे समर्पित केली असे युवा कीर्तनकार, हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे, अतिशय माझे जीवलग मित्र श्री हरिभक्तपरायण रवींद्र महाराज गाडेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. तुमच्या सर्वांचं दर्शन झालं, त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच इथं आल्यानंतर अतिशय गोड गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आमचे संगीत विशारद ज्यांनी आत्ता गोड चाल म्हटली असे महादेव महाराज वाघमारे असतील. दुसरे आमचे गायनाचार्य ज्यांनी अतिशय गोड साथ केली अशोक महाराज ठोंबरे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. तसेच आमचे दुसरे ज्यांनी गोड अशी सुरुवातीला कीर्तनाची सुरुवात केली असे आमचे भागवताचार्य चालिंदर महाराज, तेही माझ्या या कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. सर्व आकाश महाराज युवा कीर्तनकार, बरोबर आहे, गायनाचार्य, त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं कीर्तनकार आहेत ते काय, म्हणून म्हटलं कीर्तनकार आणि करणार आहेत काही दिवसांनी. ऐक नाही, आकाश महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व दिगंबर महाराज तेही टाळ घेऊन उपस्थित आहेत. सर्व आमचे युवा कीर्तनकार आळंदीला ज्यांचा रवींद्र महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये मार्गदर्शन आहे असे आमचे अनिल महाराजसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आळंदीकर मंडळी असतील, परिसरातील टाळकरी मंडळी असतील, आजूबाजूला बसलेले सर्व श्रोते मंडळी असतील, समोर बसलेली सर्व पुरुष मंडळी, त्याच्यामध्ये आमचे मला वाटते भागवताचार्य साळुंखे महाराज का हे आहेत, अच्छा, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. वैद्य महाराज सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. पहिल्या दिवसाच्या मानाने अतिशय गोड साथ या ठिकाणी मला आहे आणि आमच्या सर्वांना जे घेऊन चालणार आहेत, सर्वांना जे साथ करणार आहेत असे आमचे मृदंग विशारद, माझे जीवलग मित्र गजानन महाराज तिडके यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून, कारण की आमच्या सगळ्यांना त्यांना सांभाळून घेऊन जायचे. आत्ताच त्यांना थंडीमध्ये सुद्धा घाम फुटलाय, इतका छान मृदंग ते वाजवत आहेत, म्हणून त्यांचे सुद्धा धन्यवाद. इकडे विनेकरी बाबा असतील, चोपदार बाबा गेले काय आहेत ना, तिकडचं नियोजन करतायत, ते सुद्धा आहेत. सर्व पुरुष मंडळ, सर्व महिला मंडळ इकडं तिकडं बघू नका, माझ्याकडे लक्ष द्या. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि अभंग चिंतनेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगत सद्गुरु छत्रपती धर्मवीर भारहार आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय साधू संतांनी देव कसा धरिला आणि देव धरण्यासाठी किती सायास केले, कशा कशाचा त्याग केला याचं चिंतन मानतायत. ऐका, मृत्यू लोकात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून तर मृत्यूदशेपर्यंत कशा ना कशाच्या तरी धरपकडीच्या मागं लागलेला दिसतोय.
प्रत्येक व्यक्ती, मग तो कोणत्याही भागाचा असू द्या, तो कोणत्याही जातीचा असू द्या, तो कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, आणि तो कोणत्याही वर्णाचा असू द्या, तो कोणत्याही क्षेत्राचा असू द्या, आणि तो कोणत्याही आश्रमाचा असू द्या, प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत मला काहीतरी पाहिजे, माझ्या हाताला काहीतरी लागलं पाहिजे, असाच विचार प्रत्येक जण करतोय. विठ्ठल विठ्ठल आजच्या चिंतनात आपल्याला दोघा जणांची धरपकड बघायची आहे. एक साधू संतांनी केलेली धरपकड आणि सर्वसामान्य माणसाने आपण केलेली धरपकड. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये काय धरलं आणि सर्वसामान्य माणसाने आपल्या जीवनामध्ये काय धरलं, याचं गोड चिंतन तुम्हाला सांगणार आहे. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये काय धरलं आणि सर्वसामान्य माणसाने आपण काय धरलंय. ऐका, लक्ष देऊन ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. आपण सर्वसामान्य माणसाने अशा काही गोष्टी धरून बसलोत. आवाज येतोय सर्वांना? आपण सर्वसामान्य माणसाने अशा काही गोष्टी धरून बसलोत की त्या गोष्टी धरल्यामुळं इथून मागही कधी कोणाचं चांगलं झालं नाही. आवाज येतोय? ए मुलांनो, शांत बसा, ऐका. याच्या अगोदरही कधी कोणाचं चांगलं झालं नाही अशा काही गोष्टी आपण धरून बसलोत. आताही कधी कोणाचं चांगलं होत नाही आणि इथून पुढंही कधी कोणाचं चांगलं होणार नाही अशा नकोशा काही गोष्टी आपण धरून बसलोत. कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? किती गोष्टी धरल्यात आपण? किती गोष्टी धरल्यात? बोलता येते ना तुम्हाला? किती गोष्टी? त्या 3 गोष्टी धरल्यामुळं आतापर्यंत सगळ्यांचं वाटोळ झालंय महाराज. कोणाचंच कल्याण झालं नाही. झाली तर भिवंडी झाली बघा, पण कल्याण कोणाचंच झालं नाही महाराज. अशा नकोशा 3 गोष्टी आपण धरल्यात. किती गोष्टी धरल्यात? की ज्या गोष्टी धरल्यामुळं प्रत्येकाचं वाटोळ झालंय. सांगू का त्या 3 गोष्टी? ऐकायच्यात तुम्हाला? महिला मंडळ नाराज नाहीत ना तुम्ही? सांगू का? पहिलाच दिवस आहे आपला बोलायचं सगळ्यांनी. त्या 3 गोष्टी धरल्यामुळं प्रत्येकाचं वाटोळ झालंय. ऐकायच्यात 3 गोष्टी? महिला मंडळ ऐकायच्यात? नाही म्हणतात का? हा, ऐकायच्यात. ऐका. पुरुष मंडळ, तुम्हाला सगळ्यांना विचारून मी सांगणार आहे त्या 3 गोष्टी, नाहीतर मला गावाच्या बाहेर जायचंय. हा, सकाळी आमचं तिकडं पुण्याच्या पुढं महादेव महाराज होते सोबत. पुण्याच्या तिकडं कीर्तन होतं. रवींद्र महाराजांची गडबड, महाराज चला लवकर चला लवकर, धावपळ करत महाराजांनी इथपर्यंत आणलंय. पण इथून निघताना सुद्धा काही झालं नाही पाहिजे, सुरक्षित आम्ही बाहेर गेलो पाहिजे म्हणून विचारलं पाहिजे ना सगळ्यांना. सांगू का मग? हा, ऐका. पुरुष मंडळी, हा, इतका छान सप्ताह केलाय महाराज या तरुण मंडळींनी. किती गोड नियोजन केलंय. आमच्या रवींद्र महाराजांनी सांगितलं, महाराज एवढं गोड नियोजन वर्षभर ही तरुण मंडळी, ही सावता महाराज मित्र मंडळी वर्षभर या सप्ताहाचं नियोजन करतात, वर्षभर या सप्ताहासाठी कष्ट करतात, म्हणून यांच्यासाठी काहीतरी चांगलं आपण सांगितलंच पाहिजे ना. तुम्ही ज्या अर्थी माऊली तरुण मंडळ, माऊली तरुण मंडळांनी एक एवढा छान कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय, म्हणून आम्ही सुद्धा आमची जबाबदारी काहीतरी चांगलं सांगितलं पाहिजे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला विचारलं पाहिजे. सांगू का मग? पुरुष मंडळी, हा, सांगा म्हणतात. ऐका, आपण अशा काही गोष्टी टाळकरी सांगा, नाराज नाहीत ना तुम्ही? सोबदार इथं राहा, तुम्ही नाही तिथंच राहा, पण अधून मधून इथे येत जा. आधीच तब्येतीनं बारीक आहे मी. सांगू का? सांगा. तुमची साथ पाहिजे. महादेव महाराज नाराज नाहीत ना? फ्रेश आहेत ना तुमची महाराज? ऐका, त्या 3 गोष्टी धरल्यामुळं इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं झालं तर वाटोळ झालंय महाराज. ऐका ऐका, रवींद्र महाराज, हा बघा बरं का, तुम्ही घ्यायचं सगळं, आम्ही तुमच्या मागं जाऊन लपणार. हा, सांगू का? ऐका, आपण अशा काही 3 गोष्टी धरल्यात की त्या 3 गोष्टी धरल्यामुळं इथून मागही कधी कोणाचं चांगलं झालं नाही, आताही कधी कोणाचं चांगलं होत नाही आणि इथून पुढंही कधी कोणाचं चांगलं होणार नाही. अशा नकोशा आपण 3 गोष्टी धरल्यात. पहिली गोष्ट आपण धरलाय ताठा. काय धरलाय आपण? अहंकार धरलाय, ताठा धरलाय. दुसरी गोष्ट आपण धरली वासना. आणि तिसरी गोष्ट आपण धरलाय नको तो संग. विठ्ठल
धरलाय महाराज? काय धरलाय? ताठा धरलाय, अहंकार धरलाय. प्रत्येक व्यक्तीने इतका ताठा धरलाय, इतका ताठा धरलाय. अहो माणसं माणसाला बोलायला तयार नाहीत. लक्षात येतंय? माणसं माणसाला बोलायला तयार नाहीत. माणसं घरच्या माणसाला सुद्धा बोलायला तयार नाहीत. घरच्या वडीलधाऱ्या माणसाला सुद्धा माणसं बोलायला तयार नाहीत. आणि नवल महाराज, माणसं सगळ्यात महत्वाचं, माणसं देवाला सुद्धा बोलायला तयार नाहीत. इतका माणसाने ताठा धरलाय महाराज. तिळ मात्र जरी भोय अभिमाने, तिळ मात्र जरी भोय अभिमाने. टाळ टाळ टाळ. तिळ मात्र जरी होय अभिमान, तिळ मात्र जरी होय अभिमान. ताठा धरलाय महाराज. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात माणसाने खांबाप्रमाणे ताठा धरलाय. कशा धरलाय? नुसत्या खांबाप्रमाणे नाही, माणसाने लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठा धरलाय. कशाप्रमाणे? लोखंडाच्या खांबाप्रमाणे. नुसत्या लोखंडाच्या खांबाप्रमाणे नाही महाराज, माणसाने आटीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठा धरलाय. ज्ञानोबरायची गोड ओवी महाराज. ज्ञानोबराय म्हणतात मगल ओ नेनती कैसे, आटीवा लोहाचे खांब जैसे, का उधवले आकाशे शिळाराशी. ज्ञानोबरायची गोड भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात माणसाने आटीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठा धरलाय. विठ्ठल विठ्ठल बसलेली मंडळी म्हणतात ठीक आहे महाराज, प्रत्येकाने ताठा धरलाय, प्रत्येकाने अहंकार धरलाय. पण ताठा अहंकार धरलाय तरी कशाचा? त्याचं सुद्धा चिंतन सांगतो महाराज. आपण 3 गोष्टीचा ताठा धरलाय, 3 गोष्टीचा अहंकार धरलाय. पहिली गोष्ट आपण धरलाय धनाचा ताठा. कशाचा? बोला. गेल्या काय घरी तुम्ही? कशाचा ताठा? दुसरी गोष्ट आपण धरलाय मानाचा ताठा. आणि तिसरी गोष्ट आपण धरलाय ज्ञानाचा ताठा. भयंकर आहेत महाराज हे 3ही ताठे. त्याच्यामुळे तर आपल्याकडून भजन होत नाही, त्याच्याकडून तर आपल्याकडून चांगलं काम होत नाही. पहिली गोष्ट आपण धनाचा ताठा धरलाय, मानाचा ताठा धरलाय आणि ज्ञानाचा ताठा धरलाय. देव तिही बळे धरिला सायासे. साधू संतांनी काय धरले आणि आपण सर्वसामान्य माणसाने काय धरले याचं चिंतन तुम्हाला सांगतोय. पहिली गोष्ट आपण धनाचा ताठा धरलाय. एखाद्या धनवान माणसाला बघा, एखाद्या गाडीवाल्या माणसाला बघा, एखाद्याने चांगलं काम करू द्या, एखाद्याकडे चांगला पैसा असू द्या, त्या माणसाकडे तुम्ही जा महाराज, तो माणूस कोणाचं ऐकायलाच तयार नसतो, कोणाचंच ऐकत नाही. म्हणजे कशाचा ताठा धरलाय त्यानं? धनाचा ताठा धरलाय. दुसरी गोष्ट आपण मानाचा ताठा धरलाय. या पुढे या पुढे. असं जरी एखाद्याला आपण म्हटलं नाही तर त्याला राग येतो महाराज, बरोबर आहे का? असं जर एखाद्याला म्हटलं नाही महाराज तर त्याला राग येतो महाराज. मला बोलवलं नाही, महाराजांनी माझी ओळख असताना मला पुढं बोलवलं नाही. अहो अहो म्हणजे आपण कशाचा ताठा धरलाय? बोला. मानाचा ताठा धरलाय. आणि कधी कधी बरं का साळुंखे महाराज, कधी कधी हे दोनही ताठे परवडले. कोणता? धनाचा ताठा आणि मानाचा. पण पुढचा भयंकर ताठा आहे महाराज, ज्ञानाचा ताठा. तोकडं ज्ञान असतं, अतिशय कमी ज्ञान असतं, पण त्याचाच ताठा धरतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात विद्याल्प परे गर्व शिरोमणी. विद्याल्प परे गर्व शिरोमणी.
अंतरी गर्भ शिरोमणी मज हुनी ज्ञानी कोण आहे. प्रत्येकाने ताठा धरलाय महाराज. कीर्तनकाराने सुद्धा ताठा धरलाय, गायकाने सुद्धा ताठा धरलाय, मृदंगाचार्याने ताठा धरलाय आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसाने सुद्धा ताठा धरलाय. कशाचा? मला कीर्तन येते. अगोदर आपल्यावरच घेतलं पाहिजे ना महाराज. मला कीर्तन सांगता येतंय, मला गाता येतंय, मला वाजवता येतंय, मला सगळं काहीतरी चांगलं मलाच करता येते. म्हणून प्रत्येकाने ऐका, प्रत्येकाने अहंकार धारण केलाय. या 3 गोष्टीचा पहिली गोष्ट, प्रत्येक व्यक्तीने या 3 गोष्टी धरल्यामुळं प्रत्येक व्यक्तीचं झालं तर वाटोळ झाले महाराज. हो, अहो तुम्हाला सांगतो, जगद्गुरु तुकोबराय ज्यांनी ज्यांनी या 3 गोष्टी धरल्यात त्यांच्यासाठी सांगतायत. ऐका मंडळी, गोड चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, ज्यांनी ज्यांनी धनाचा ताठा धरलाय त्यांनी ऐकून ठेवा. ज्यांनी ज्यांनी मानाचा ताठा धरलाय त्यांनी सुद्धा ऐकून ठेवा. आणि ज्यांनी ज्यांनी धनाचा ताठा धरलाय त्यांनी सुद्धा ऐकून ठेवा. त्या ताठा धरणाऱ्यांना एकच वाट, ती म्हणजे यमपंथाची वाट. शिकल्या बोलाचा धरशील ताठा, शिकल्या बोलाचा धरशील ताठा, शिकल्या बोलाचा धरशील ताठा, शिकल्या बोलाचा धरशील ताठा, तेने जाशी वाटा यमपंथे, तेने जाशी वाटा यमपंथे. तेने जासी वाटा यमपंथे, तेने जासी वाटा यमपंथे. शिकल्या बोलाचा धरशील ताठा, तेने जाशी वाटा यमपंथे, तेने जाशी वाटा यमपंथे. शिकल्या बोलाचा धरशील ताठा, तेने जासी वाटा यमपंथे, तेने जासी वाटा शिकल्या बोलाचा धरशील ताठा, तेने जासी वाटा यमपंथे. म्हणून आज पहिला दिवस आहे आपल्या सप्ताहाचा. प्रत्येक व्यक्तीनं धनाचा ताठा सोडायचा, नाही सोडला तर यमपंथाची वाट. प्रत्येक व्यक्तीनं मानाचा ताठा सोडायचा, नाही सोडला तर यमपंथाची वाट. आणि प्रत्येक व्यक्तीनं ज्ञानाचा ताठा सोडायचा, नाही सोडला तर यमपंथाची वाट आहे. पण महाराज रवींद्र महाराज काय अशी शोकांतिक आहे की महाराज खरं कोणी सांगायलाच तयार नाही. सध्या कीर्तन फक्त कशी चाललेत माहिती का? सध्या कीर्तन तुम्हाला बरं वाटावं असेच कीर्तन चाललेत. बरोबर आहे का? तुमचं बरं होईल याचं कोणाला घेणं देणं नाही महाराज. फक्त तुम्हाला हसवायचं, 1-1.5 तास 2 तास कसं तरी कीर्तन पार करायचं, गाण्याच्या चाली म्हणायच्या आणि तुमचं मनोरंजन करायचं, याच्यामध्ये सर्व कीर्तन निघून चाललंय महाराज. काय अहो, एक ठिकाणी तर मी असा अनुभव घेतला. काय झाले, प्रत्येक व्यक्ती आपलं काहीतरी दिसलं पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही समाजामध्ये तुमचं काहीच नाही, तुम्हाला काहीच घेणं देणं नाही, असं जर वागायला लागलात ना महाराज, तर तुम्हाला समाज कधीच स्वीकारणार नाही. फक्त तुम्ही समाजाचा यूज अँड थ्रो वापर करताय असं दिसणार आहे. तुम्ही काहीतरी समाजाला देणं पडताय. महाराज आमच्या रवींद्र महाराजांनी गाडीमध्ये सांगितलं, महाराज मी इथून पुढं असा संकल्प करणार आहे, तो संकल्प झाल्यानंतर मी सांगणार आहे. पण त्यांचा संकल्प ऐकल्यानंतर मला सुद्धा असं वाटलं, अरे आपण सुद्धा त्यांना साथ दिली पाहिजे, आपण सुद्धा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण सुद्धा त्यांच्या साथीला मागं उभं राहिलं पाहिजे. हे प्रत्येक महाराज संप्रदायातील प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे महाराज. आपण समाजाला काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. तुमच्याकडून घेऊन जायचं ना आम्ही आयुष्यामध्ये जीवन जगायचं, हे चांगली गोष्ट नाहीये महाराज. काहीतरी चांगलं काम केल्याशिवाय आपण इथून निघून जायचं नाही. तुम्हाला चिंतनच सांगायचं, तुम्हाला काहीतरी चांगल्याच गोष्टी सांगायच्या, तरच महाराज आम्हाला कुठंतरी समाधान लागतं. नकदंत कथा येथे सांगू कोणी, वा वा वा. नकदंत कथा येथे सांगू कोणी, नकदंत कथा सांगू येथे कोणी, नकदंत कथा
कथा सांगू येथे कोण. नुसत्या महाराज गोष्टी सांगायच्या नाही, सांगायचं तर चिंतन सांगायचं महाराज. पण तुम्हाला एक सांगू का, सध्या या विषयावर कोणी बोलायचंच नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये गोंधळ झालाय महाराज. लक्षात येतंय का तुमच्या? बघताय ना तुम्ही टीव्ही. कोणी कोणाचं नाही महाराज, काही घेणं देणं नाही राहिलं महाराज. काल मी एक उदाहरण ऐकलं रवी महाराज, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा असलाच गोंधळ झाला बरं का. आपण पैसे भरू भरू बेजार आहेत. प्रत्येक व्यक्ती लाख लाख रुपये फीस आहे महाराज. महादेव महाराज आहे का नाही? अहो डोळे पांढरे होते सर्वसामान्य माणसाची. प्रत्येक व्यक्ती. मला सांगा, शाळेमध्ये सुद्धा गोंधळच आहे ना. शाळेत जर गेलात तुम्ही, एक शिक्षण अधिकारी शाळेमध्ये गेले रवींद्र महाराज. शिक्षण अधिकारी शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकाचा क्लास चालला होता. शिक्षक ते घेत होते, सगळं शिकवत होते. चालला होता क्लास. काय चालला होता की रामायणातला विषय चालला होता. जुने शिक्षक होते म्हणून विषय सुद्धा काय सांगणार, रामायणातला विषय चालला होता. आणि इतका गोड विषय सांगत होते महाराज, इतका गोड विषय सांगत होते, पण त्या विषयाला काही तथ्यच नव्हतं. शिक्षक अधिकाऱ्याने विचारलं, का हो? त्या बाळ्याला विचारलं, बाळ्या सांग बरं म्हटले, जे आता गुरुजीनं शिकवलंय तू सगळं ऐकलंय ना? म्हणले हो ऐकलंय. सगळं ऐकलंस का? म्हणले हो ऐकलंय. मग सांग बरं म्हटले. रामायणातला विषय त्यांनी सांगितला. सांग बरं म्हटले, बाण कोणी तोडला? कोणी मोडला बाण सांग म्हटले. बाळ्या रडायला लागला महाराज. काय झाला? रडायला लागला. बाण कोणी तोडला सांग की, सांग ना बाण कोणी. अजून जास्त रडायला लागला. ते म्हणला, गुरुजी काही करा पण बाण मी नाही मोडला. म्हणले मी नाही मोडला? अरे काय काय हो गुरुजी, काय झालं? एवढा वेळ झाला तुम्ही शिकवताय, तुम्हाला कळत नाही का कसं शिकवायचं? काय बाण मी नाही मोडला? गुरुजी काय म्हणतात माहिती का? गुरुजी म्हणतात, अहो अहो बाण त्यानंच मोडलाय पण रडून जिरवायलाय. आहे का काही अवमेळ? किती अवमेळ आहे महाराज. एक जण म्हणतोय बाण मी नाही मोडला, एक जण म्हटले त्यानंच मोडलाय पण रडून जिरवायला लागलाय. लगेच महाराज प्राध्यापकाकडे घेऊन गेले त्याला. अहो काय चाललंय हे तुमच्या शाळेमध्ये? एक जण म्हणतोय बाण मी नाही मोडला, एक जण म्हणतोय त्यानंच मोडलाय पण रडून जिरवायला लागलाय. काय चाललंय तुमचं? ते म्हणले, अहो जरा धैर्याने घ्या, धीराने घ्या, दमाने घ्या. अहो आपण बाण दुसरा घेऊ. म्हणजे असलाच गोंधळ महाराज सगळीकडे चाललाय. आंधळ्याची वरातन लटिके तरुचे साच कोणाही न पाचे, साच कोणाही न पाचे, साच कोणाही पाचे. लटिके तरुचे साच कोणाही न पाचे, साच कोणाही न तुझे, साच कोणाही न पाचे. लटिके न रुचे साच कोणाही ना पचे. महाराज चांगलं खरं बोललेलं कोणालाही आवडत नाही, पण महाराज प्रत्येक गोष्टी या 3 गोष्टी धरल्यामुळं प्रत्येकाचं वाटोळ झालंय. पहिली गोष्ट आपण धनाचा ताठा धरलाय, दुसरी गोष्ट आपण मानाचा ताठा धरलाय, तिसरी गोष्ट आपण ज्ञानाचा ताठा धरलाय. आणि हे ताठ धरल्यामुळं प्रत्येकाचं वाटोळ झाले. आणि दुसरी गोष्ट आपण काय धरली? वासना धरली. महाराज प्रत्येक व्यक्तीनं वासना धरली आणि वासना धरल्यामुळं प्रत्येकाचं वाटोळ झाले. आपण सर्वसामान्य माणसाचं सोडून द्या, चांगल्या चांगल्या माणसांनी वासना धरली आणि त्यांचं वाटोळ झाले. वासनेच्या संगे नको जाऊ मना. यादी आहे का? यादी पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. येडका मदन केवळ पंचानन, येडका 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 मदन, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, येडका 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 मदन, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन, केवळ पंचानन. धडक मारील शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, मारिली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. धडक मारील
गायनाचार्य, दोनही गायनाचार्य किती छान प्रमाण दिलेत महाराज. एका ठिकाणी कीर्तनात म्हटलं, अहो लाजू नका, आठवलं की प्रमाण द्या. महाराज गायकाने असं प्रमाण द्यायला सुरुवात केली की मला वडता बी येईना ते. पण किती छान, जिथं पाहिजे तिथं ही दोनही गायनाचार्य छान प्रमाण देतात. 8 दिवस तुम्ही फक्त आनंद लुटायचा महाराज यांचा. हो, देवाला सुद्धा वासनेने सोडलं नाही महाराज. प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीनं वासना धरली. साधू संतांनी तर एका ठिकाणी असं सांगितलंय, वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा काय झाले. तुका म्हणे देवा वासनेच्या आटे, आणि केली तळपटे बहुतांची. प्रत्येक व्यक्तीला वासनेने धरले महाराज. हो, प्रत्येक. अहो काही काही माणसं परमार्थ करतात, काही काही माणसं भजन करतात, कीर्तन करतात, पण महाराज वासना धरून परमार्थ करतात. आणि तुम्ही जर वासना धरून परमार्थ करत असाल, वासना धरून जर भजन करत असाल, वासना धरून जर नामचिंतन करत असाल, तर तुम्ही परमार्थ नाही केला, तुम्ही शीन करून ठेवलाय, शीन. अहो एक माणूस आमच्या सोबत 5 वर्ष वारीमध्ये चालला. किती वर्ष? 5 वर्ष. इतक्या श्रद्धेने, इतक्या भावनेने तो माणूस वारी करायचा. महाराज त्यांच्याकडे बघितलं की असं वाटायचं, महाराज या वारकऱ्याकडं नाही, वारकरी नाही म्हणता येणार त्याला, या व्यक्तीकडे बघावं, या माणसाकडे बघावं आणि आपण आपला परमार्थ करावा. वाटतं का नाही असं? एखाद्याला जर बघितलं तर इतकी वारी महाराज श्रद्धेने करायचा. 1 वर्ष तर असं ऊन पडलं होतं, असं ऊन पडलं होतं, चप्पल घालून सुद्धा खालून गरम वाफा लागायची, इतकं कडक. पण महाराज तो ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम गोड भजन करायचा महाराज, गोड भजन करायचा. पण महाराज तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जर चांगल्या माणसासोबत, चांगल्या वारकऱ्यासोबत जर वारीमध्ये गेलात ना, जातात का तुम्ही वारीला? गेल्या काय घरी तुम्ही? हा, थोडा वेळ, आता थोडा वेळ जातात का तुम्ही वारीला? जाऊन बघा महाराज, चांगल्या एखाद्या चांगल्या वारकऱ्यासोबत जर तुम्ही दिंडीला गेलात ना, चांगलं खायला मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, चांगलं काय खायला मिळतं, चांगलं राहायला मिळतं आणि चांगलं ऐकायला मिळतं. जर खायला चांगलं मिळत असेल तर काय झालं नाही चांगल्या माणसासोबत जायला? हा, तुम्ही जर चांगल्या माणसासोबत जर दिंडीत गेलात ना, तर सगळं चांगलं ऐकायला मिळतं महाराज. चाली सुद्धा चांगल्या वारकऱ्याच्या ऐकायला मिळतात. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भजन करा, भजन. टाळे 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 टाळे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. इतकं गोड भजन म्हटलं की महाराज वारीची आठवण येते का नाही? आणि चाली सुद्धा महाराज, रवींद्र महाराज आमच्या दिल्लीमध्ये काही काही वारकरी असे आहेत की महाराज त्यांनी जर समाधी प्रकरण म्हटलं ना, समाधी प्रकरण, तर ते समाधी प्रकरण त्यांनी जर म्हटलं की महाराज डोळ्याला पाणी येतं. इतक्या गोड चाली म्हणतात महाराज. रूप पाहता लोचनी, हो रूप पाहता लोचनी,
सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा माधव बरवा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. उंच नीच काहे नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनी. उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक, करा जय जयकार वाद्यांचा गजर. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, पाहता 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 मना न पुरे धनी. देखिला देखिला मायम्या देवांचा देव, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला. काकडा करून जाऊ का मी आता? इतकं गोड भजन ऐकल्यानंतर तुम्हाला दुसरं काय आठवलं का हो? तुम्हाला एक महत्वाचं सांगू, इतक्या गोड चाली म्हणायच्या, इतक्या गोड चाली म्हणायच्या की ते अभंग म्हटल्यानंतर, त्या चाली म्हटल्यानंतर आपला उद्धार झाला पाहिजे. ते अभंग म्हटल्यानंतर, चाली म्हटल्यानंतर आपल्याला आनंद नाही वाटला पाहिजे. तुमच्या आनंदासाठी ना आमच्या आनंदासाठी अभंग नाहीत महाराज, आपल्या उद्धारासाठी आपण कसं जीवन जगलं पाहिजे अशा चाली आपण अभंगाला म्हणायच्या महाराज. कशा पण चाली लावतोय आपण अभंगाला, कसं काय महाराज तुम्हाला मला सांगा. तुमचं द्या सोडून, पण आमचं काय? आपण चांगल्या चाली म्हणायच्या महाराज, नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. शब्द सुद्धा चांगले म्हणायचे. एक जणांनी कीर्तनात प्रमाण दिलं महाराज, एका जनार्दनी म्हणे मीराबाई, दासी जणी लागे नाम्याच्या पायी. लक्षात आलंय का तुमच्या काही? एका जनार्दनी नाथ बाबा म्हणे मीराबाई, मीराबाई दासी जणी जनाबाई लागे नाम्याच्या पायी नामदेवराय, गवळण कोणाची सामुदायिक. असला अवमेळ झालाय महाराज. पण चांगल्या चाली म्हणायच्या, चांगल्या माणसाच्या सोबत कीर्तनाला जायचं, नक्कीच महाराज सगळं चांगलं ऐकायला मिळतं. विचारलं त्या बाबाला, विचारलं त्या व्यक्तीला, का तुम्ही एवढा परमार्थ करताय, कशामुळे एवढा तुम्ही साधना करताय? तो म्हटला, महाराज काही नाही महाराज, काही नाही महाराज, अहो माझ्या मुलाला मुलगा झाला पाहिजे याच्यासाठी मी माझा परमार्थ करतोय, याच्यासाठी मी वारी करतोय. तुम्ही जर नातवासाठी परमार्थ करत असाल तर तुम्हाला महाराज दुःख नाही होणार तर काय होणार आहे? अहो एखाद्या माता मौलीने 9 महिने 9 दिवस गर्भ वागवायचा. 9 महिने 9 दिवसानंतर ते बाळ, तो गर्भ मृत जन्माला यावं. मग मला सांगा 9 महिने 9 दिवसाचं फळ काय हो? शीन हेच फळ आहे, श्रम हेच फळ आहे. तसं तुम्ही जर परमार्थ करत असाल, तुम्ही जर भजन करत असाल, नामचिंतन करत असाल, पण वासना धरून परमार्थ करत असाल तर तुम्ही परमार्थ नाही केला, तुम्ही शीन करून ठेवलाय, शीन. हो, प्रत्येक व्यक्तीनं दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, 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 दंभ भक्ती सोंग दाऊ जना.
दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. सोंगाचा परमार्थ वाया जातो महाराज. एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, वासना धरिती कृष्णाविन काही, शीन केला तीही साधनांचा. तुम्ही जर वासना धरून परमार्थ करत असाल तर तुम्ही परमार्थ नाही केला, तुम्ही शीन करून ठेवला. शीन. दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या. अहंकार धरल्यामुळं प्रत्येक व्यक्तीचं वाटूळ झाले. दुसरी गोष्ट, वासना धरल्यामुळं प्रत्येक व्यक्तीचं वाटूळ झाले. आणि तिसरी गोष्ट, प्रत्येकाने नको ती संगती धरली. महाराज ज्ञानोबराय म्हणतात, तरी धरावा ऐसा संगू, जेने पोखे सात्विक लागू. अशा माणसाच्या संगतीत जायचं की आपला सत्वगुण वाढीला लागला पाहिजे. अशा माणसाच्या संगतीत बसायचं, उठायचं की आपल्याला आळंदीला जावं वाटलं पाहिजे, आपल्याला पंढरपूरला जावं वाटलं पाहिजे, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले बघावे वाटले पाहिजे, आपल्याला काहीतरी आदर्श डॉक्टर व्हावं वाटलं पाहिजे, आपल्याला काहीतरी आदर्श सरपंच व्हावं वाटलं पाहिजे, आपल्याला आमदार, खासदार, पंतप्रधान, मुख्यमंत्री असं काहीतरी चांगलं आदर्श बनावं वाटलं पाहिजे. अशा चांगल्या व्यक्तीच्या आपण सानिध्यात गेलं पाहिजे. पण आपण असं न करता आपण अशा माणसाच्या संगतीत जातो की आपल्याला नारायणगावला जावं वाटलं पाहिजे. म्हणजे लक्षात येतंय तुमच्या, आहे की नाही? हा महाराज, आपण पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या वेधमा संत सेवी. वाईटाची संगती केल्यामुळं झालं तर प्रत्येकाचं वाटोळ झालंय. 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, तिन्ही गोष्टी आपण धरल्यात, आपलं वाटोळ झाले. साधू संतांनी काय धरलं? पहिली गोष्ट, साधू संतांनी धरलं अंतकरण. अंतकरण आवरून धरलं महाराज साधू संतांनी. दुसरी गोष्ट, साधू संतांनी धरली साधू संतांची वचन. आणि तिसरी गोष्ट, साधू संतांनी धरिला देव. तेच महाराज अभंगाच्या देवती बोले धरिला सायासे, देवती बोले धरिला सायासे, हो देवते धरिला सायासे, देवते धरिला सायासे. करुणिया नाश उपाधीचा, करुणिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धोतू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धोतू धिक्कारिले जन. करुणिया नाश उपाधीचा, करुणिया नाश उपाधीचा, उपाधीचा, पूर्व पक्षी धिक्कारिले जन, पूर्व धिक्कारिले जन. देवती ही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत, साधू संतांनी सुद्धा 3 गोष्टी धरल्या. पहिली गोष्ट, अंतकरण आवरून धरलं. दुसरी गोष्ट, साधू संतांनी धरली साधू संतांची वचनं. आणि तिसरी गोष्ट, साधू संतांनी धरिला देव. महाराज हो, पहिली गोष्ट साधू संतांनी अंतकरण आवरून धरलं. महाराज कीर्तन लक्षात येतंय ना तुमच्या? घरी गेला नाहीत ना तुम्ही? गेल्या काय घरी आहेत ना? महाराज असंच एक ठिकाणी मी कीर्तन करत होतो. तिकडं आमच्या फलटणच्या भागामध्ये कीर्तन चालू होतं. इतकं चिंतन, इतकं चिंतन, इतकं चिंतन सांगितलं महाराज, लोकांच्या डोक्यावर नाही मांडवावरून गेलं महाराज कीर्तन. हा असं होतंय महाराज कधी कधी. इतकं चिंतन सांगितलं, इतकं चिंतन सांगितलं. असे पुढं एक चांगली चांगली व्यक्ती बसलेली होती, भारदार, टोपी कडक, हा धोतर कडक, धोत्राला इस्त्री, शर्टला इस्त्री, शर्टला इस्त्री असतीच की.
असा कडक माणूस बसला होता महाराज, वजनदार बसला होता. अख्खं कीर्तन कार्यकर्ते मंडळी त्याच्याकडे बघून सांगितलं, मी म्हटलं सगळा समाज झोपला तरी चालेल, पण हा कार्यकर्ता खुश केला की तालुक्यामध्ये कीर्तन. इतकं 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 चिंतन सांगितलं महाराज तिडके महाराज, इतकं चिंतन सांगितलं. कीर्तन झालं, म्हटलं सांगा 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 यांची काय ओळख आहे सांगा, माझा फोटो काढा यांच्यासोबत, लवकर सांगा ओळख सांगा. म्हटले काय नाही महाराज ते भैर आहे. असं होत नाही ना. हा, सगळ्यांना व्यवस्थित लक्षात येत आहे ना, चिंतन काय सांगितलं लक्षात येत आहे ना. हा महाराज, आपण 3 गोष्टी धरल्या, आपलं वाटोळं झालं महाराज. साधू संतांनी सुद्धा 3 गोष्टी धरल्या. पहिली गोष्ट, साधू संतांनी अंतकरण आवरून धरलं महाराज, आवरून धरलं. किती आवरून धरलं? तुम्हाला गाडी बैल माहिती आहेत? गाडी बैल, तुम्ही शेतकरी ए मुलांनो, गाडी बैल माहिती आहेत तुम्हाला? गाडी बैल माहितीत ना? चालवता का तुम्ही? चालवलेली पाहिली का तुम्ही? पाहिली असेल ना. जर बैल जर उधळले, बैल जर पळायला लागले तर काय करतेत रे महाराज? काय करतेत आपले वडील? काय करतेत? त्या बैलाचा कासरा आखडून धरतेत का नाही? बैला आखडून धरतेत का नाही? तसं महाराज साधू संतांनी अंतकरण आवरून धरले महाराज. हा, असंच महाराज कीर्तनात एका मुलाला म्हटलं, अरे गप ना रे. ते म्हटलं तू गप ना. तेव्हापासून महाराज मुलांना, मी लहान मुलांना विचारत नाही, लगेच पुढे जायचं उत्तर देऊन, पुन्हा कशाला यांची भला आहे का नाही. त्यांना म्हटलं तू गप, ते म्हणते तू इतका वेळ झाला बडबड करायलास, तूच गप की. महाराज अंतकरण साधू संतांनी आवरून धरलं महाराज, इतकं आवरून धरलं. परिणाम काय झाला? तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्षतेने दर्शने. अंतकरण आवरून धरण्याचा परिणाम, तीर्थ सुद्धा त्यांच्या चरणाचं दर्शन घेतात आणि पवित्र होतात. हा साधू संतांनी अंतकरण आवरून धरण्याचा परिणाम, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, साधू संतांनी धरली साधू संतांची वचन. पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा, बोला पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा. वा वा तिडके महाराज. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा, पुढे गेले शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ चला जाऊ माग घेत आम्ही, ओ चला जाऊ माग घेत आम्ही. वंदू चरण रज, वंदू चरण रज, सेवू श्रावणे. वंदु चरण रज, वंदु चरण रज, देवो पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. किती गोड चालय महाराज. कसं जायचं माहित? शेवू उष्टावळी करोनिया, किती गोड चालय महाराज. आपल्याला फक्त एवढं पाहिजे, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. म्हणजे कोणाच्या माग साधू संत गेले महाराज, इतकी गोड चाल आहे की जसं कसं आपल्याला जायचंय चाल शिकवती. पुढे गेले त्यांचा, मूळ स्वरात, पुढे गेले त्यांचा, पंचम मध्ये शोधित मार्ग, पुन्हा चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. वंदू चरण रज, वंदू चरण रज, सेवू उष्टावळी. इतक्या गोड चाली म्हणायच्या महाराज
की तुम्हाला सुद्धा त्याचा आनंद मिळाला पाहिजे, आम्हाला तर मिळालाच पाहिजे महाराज. हो पुढे मग तुम्ही म्हणता महाराज इथं जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं नाही की आम्ही कोणाच्या मागे गेलो, त्याचं सुद्धा महाराज गोड चाले, गोड प्रमाणे फक्त लक्ष देऊन सगळ्यांनी ऐकायचं. ऐका. संती सांगितले ते केले जतन, संती सांगितले ते केले जतन, साही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन, त्यांचे केले उल्लंघन, मत मतांतरा नाही दिले मन, मत मतांतरा नाही दिले मन, हृदय धरिले या हरीचे चिंतन हो, हृदय धरिले या हरीचे चिंतन, हृदय धरिले या हरीचे चिंतन हो, हृदय धरिले या हरीचे चिंतन, येथे आले हो याची निज कार्या, येथे आले हो याची निज कार्या, येथे आले ते त्यांचे जो काया, येथे आले ते त्यांचे जो काया, संते सांगितले ते केले जतन, नाही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन, मत मतांतरा नाही दिले मन, हृदय धरिले हरीचे चिंतन हो. किती गोड चाले. संते सांगितले ते केले जतन. तुम्ही जर आळंदीला आलात ना तरुण मंडळी, तुम्ही जर आळंदीला आलात ना, आळंदीला आल्यानंतर आमचे भजन सम्राट, वारकरी सम्राट, वारकरी निष्ठ आमचे गुरुवर्य हनुमंत महाराज मते यांची भेट घ्या. कोणाची भेट घेता? महाराज आपलं काय होतंय, आपण आळंदीला पंढरपूरला गेलोत की आपल्या सगळा उलटा कार्यक्रम चालू होते. बाया घेतात बांगड्या, माणसं घेतात घोंगड्या, दोन टप्पी कार्यक्रम चालू होतो महाराज आपला. तिथं गेलत की आपण बघत नाहीत महाराज. इथं अहो आळंदीला पंढरपूरला गेल्यानंतर आमच्या वांगीकराचा फड बघायचा, टेंभूकराचा फड बघायचा, वास्कराचा फड बघायचा. आपण हे न बघता आपण चंद्रकांत ढवळपुरीकराचा फड बघायला जातो. तिथं गेल्यानंतर महाराज आमचे हनुमंत महाराज मते 6000 चाली येतात त्यांना. किती किती गेले काय घरी तुम्ही? किती चाली? आणि त्यांची ही चाल आहे महाराज. किती मोठा अभंग आहे बघा ना. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन, मत मतांतरा नाही दिले मन, हृदय धरिले या हरीचे चिंतन वो, येथे आली वो याची निज कार्या. चाल म्हटल्यानंतर माझ्या अंगाला सुद्धा शहारे आले महाराज. इतकी गोड चाल महाराज. संतांनी जे सांगितलं, संत ज्या मार्गाने गेले आम्ही त्याच मार्गाने गेलो महाराज. परिणाम काय झाला? भगवान परमात्मा सुद्धा आम्हाला न्यायला आला महाराज. हो, आला का नाही न्यायला? जगद्गुरु तुकोबराय स्वतः आला, देव न्यायला आला महाराज. कशाचा परिणाम आहे? साधू संतांच्या वचनाचा परिणाम आहे महाराज. दोन गोष्टी साधू संतांनी धरल्या, ते सुद्धा झालं तर चांगलंच झालं. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट, साधू संतांनी देव धरला. देव तिही बळे धरिला सायासे, करून या नाश उपाधीचा विठोबा रखुमाई. टाळे 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, टाळे 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय
जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्रोमणी सावता महाराज की जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमा रखुमाये हो हो रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा टाळे 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 बोला पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु सद्गुरु जोग छत्रपती हर 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 महादेव विठाला विठाला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा टाळे 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 जोरात 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 टाळी वाजवा टाळे टाळे पुरुष मंडळी टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांसाठी वा वा मस्त देवतीही बळे धरिला सायासे करून या नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले विठ्ठल 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 आला विठ्ठल 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 अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही देव धरला महाराज. काय धरलं? लक्ष द्या माझ्याकडे. काय धरलं? देव धरला. मग तुम्ही म्हणता महाराज साधू संतांनी कसा देव धरला? मल्लगिरी केली का काय? पहिलवानकी केली का काय? आणि त्या देवाला धरलं की काय? नाही महाराज. मग कोणत्या बळाने त्या देवाला धरलं? ऐका महाराज, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही भावनेने त्या देवाला धरलं. गिरीधर लाल तो भाव का भुका, गिरीधर लाल तो भाव का भुका, राग कला नहीं जानत तू का, गिरीधर लाल तो अंतरीची घेतो गोडी, ओ पाहे जोडी भावाची, देव सोयरा सोयरा दिनाचा. इतक्या श्रद्धा काही नलगे एक भावाची कारण, तुका माने आन विठोबाची, तुका माने आन विठोबाची. काही माने भावाची कारण, तुका माने आन विठोबा, तुका माने आन विठोबा. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणेयान विठोबाची. महिला मंडळ, तुम्ही मला एक सांगा, शबरी माता चालत चालत अयोध्येला रामप्रभूच्या दर्शनाला गेली, बरोबर आहे? हो म्हणतात. किती प्रवचन, कीर्ती कीर्तन, किती भागवत ऐकणार आहेत तुम्ही? शबरी माता चालत चालत अयोध्येला रामप्रभूच्या दर्शनाला गेली, बरोबर आहे? नाही महाराज, आजीबाई नाही म्हणतात महाराज. अहो, शबरी माता अयोध्येला नाही गेली, अयोध्येचा राम शबरी मातेकडे आला. नुसता आला नाही महाराज, झोपडीमध्ये गेला. नुसता गेला नाही महाराज, उष्टी बोर सुद्धा शबरी मातेची खाल्ली महाराज. कशाचा परिणाम आहे? फक्त भावाने त्या देवाचं भजन केलं. उच्चिष्टे ते बोरे खाये भिल्लीची, आवडी तयाची मोठी देवा, आवडी तयाची मोठी देवा. उच्चिष्टे ते बोरे खाये भिल्लीची, आवडी तयाची मोठी देवा, आवडी
मोठ्या भावनेने त्या देवाचं भजन केलं महाराज. किती भजन केलं, किती वर्ष भजन केलं महाराज शबरी मातेने. ऐका, इतकं इतकं महाराज असं जर भजन केलं ना, नक्कीच तो भगवान सुद्धा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. किती भजन केलं महाराज. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे रघुराए भी तो आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. इतकं भजन केलं, देवाला यावं लागलं. उष्टी बोर सुद्धा देवाने खाल्ली महाराज. ऐका ऐका महिमा आवडीची ओ, ऐका महिमा आवडीची. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, 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 हाची दुष्काळ तयाला. हो थोर प्रेमाचा भुकेला, हो थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ तयाला, 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 हाती दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. त्या देवाचं भजन करायचं असेल तर काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे महाराज तुमच्या अंतःकरणामध्ये. महाराज एका हिंदी कवीने सांगितलंय, लक्ष देऊन ऐका. झालंय आपलं कीर्तन, अगदी 2-4 मिनिटात 5 मिनिटात मी कीर्तन संपवणार आहे. ऐका, एका हिंदी कवीने सांगितले, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, लेकिन उसके कर्म ऐसे होने चाहिए व्यक्ति जहाँ जाए वहाँ मंदिर बन जाए. गरज नाही महाराज मंदिरात जाण्याची. याचा अर्थ आहे मंदिरात यायचं नाही बरं का. याचा अर्थ असा नाही तुम्ही मंदिरात जायचं, पण तुम्ही ज्या ठिकाणी असाल, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल, तिथं त्या देवाचं भजन करा. नक्कीच तो भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हो नक्कीच नक्कीच. अहो काय देवाचे देवत्व आहे ठाई ठाई. आपल्याला साधू संतांनी इतका सोपा परमार्थ करून ठेवलाय. आपल्याला देवाचे चरित्र नाठवे सर्वता आणि विनोदाची कथा गोड वाटे. इतका सोपा परमार्थ साधू संतांनी करून ठेवलाय. देवाचे देवत्व आहे ठाई ठाई, अहंकार गेल्या विना अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे आई काही ग्वाही, देवा शान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. इतका श्रद्धा, इतकी निष्ठा त्या देवावर ठेवायची. नक्कीच एक दिवस तुम्हाला जी वस्तू पाहिजे, तुम्हाला जी गोष्ट पाहिजे, ती तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. इतके सायास करायचे की त्या देवाला आपलंसं करायचं. देव तिही बळे, बळाने आपलंसं केलं. धरीला सायासाने आपलंसं करायचं. किती सायास केले महाराज साधू संतांनी, किती सायास केले. जगद्गुरु तुकोबरायांना महाराज देहूत राहू दिलं नाही लोकांनी, तरी सुद्धा देवाला सोडलं का? आपण 2 दिवस भजन केलं तर लगेच देवाकडे बघतो, उद्या काहीतरी मिळतंय का नाही. असंच चाललंय का नाही आपलं. इतका परमार्थ करायचा, इतके सायास करायचे महाराज. आपण थोडं जर परमार्थ करायला लागलो, थोडं जर भजन करायला लागले, लोक म्हणतात करून करून भागला आणि देवपूजाला लागला, म्हणतात का नाही.
अहो तुम्ही सोडा, आम्हाला सुद्धा महाराज चांगल्या चांगल्या माणसाला जर परमार्थामध्ये त्रास होत असेल तर तुम्ही माणसं रोज महाराज सर्वसामान्यमध्ये राहणारी माणसं आहेत. आम्ही रोज एका गावाला जातो तरी सुद्धा इतका त्रास सहन करावा लागतो ते आम्हालाच माहिती महाराज, हे कलाकारांनाच माहिती महाराज. किती महाराज, आज ही महाराज आमची सारखी रवींद्र महाराजांना फोन, महाराज मी इथं आलोय, मी या ठिकाणी आलोय, कुठे त्यांचं गाव, इतकं शोधित तुमचं गाव यावं लागतं. किती सायास येते, कशासाठी चाललंय हे सगळं. इथं 8 दिवस ही कलाकार मंडळी छान तुमच्यासाठीच गाणार आहेत का नाही, का त्यांच्या घरच्यासाठी गाणार आहेत. हा, घरच्यांना सोडून इथं आलेत ना महाराज ही मंडळी. हा, किती तिडके महाराज असतील, मला वाटते कुठं पंढरपूरकडे गाव आहे ना त्यांचं, हा शेगावकडे गाव आहे त्यांचं. किती, मी सुद्धा आळंदीहून आलोय ना. हा, सगळे महाराज कशासाठी चाललंय हे सगळं, फक्त या परमार्थासाठी. आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, चांगली देवाची सेवा केली पाहिजे, म्हणूनच सगळा हा खटाटोप चाललाय महाराज. आपण सुद्धा इतका सायासाने, तुम्हाला एक उदाहरण सांगतो, थोडासा वेळ होईल आपला, 9 वाजलेत, 10 वाजेपर्यंत चालतंय का. हा नाही, एवढं नाही सांगणार, एक एवढं उदाहरण सांगतो ऐका. इतके सायास करावे लागतात महाराज. एका मी कीर्तनाला चाललो होतो आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये, महादेव महाराज आमच्या इकडे, आपल्या इकडं ते कीर्तनाला चाललो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, लक्ष देऊन ऐका, उन्हाळ्याचे दिवस होते महाराज. असे बसमध्ये माझा प्रवास चालू होता, कीर्तनाला मी चाललो होतो, बसमध्ये प्रवास चालू होता, गाडी भरधाव वेगानं चालली होती महाराज. आणि गाडीला एका आजीबाईने हात केला. स्टॉप काय नव्हता तिथं, गाडी काय थांबणार नव्हती तिथं, पण आजीबाईने हात केला. उन्हाचे दिवस, इतकं ऊन तापले महाराज, गाडीवाल्याला दया आली. गाडीवाल्याने काय केलं, गाडी थांबवली महाराज. त्याचं काय चुकलं का, पण गाडी थोडी वेगात असल्यामुळं गाडी पुढं जाऊन थांबली. महिला मंडळ काय झाली, पुढं जाऊन थांबली. आणि पुढं जाऊन थांबल्यानंतर आजीबाईला इतका राग आला. कोणाचा, हा ड्रायव्हरचा, माहिती त्यांना आहे का नाही. इतका राग आला, इतका राग आला महाराज. आजीबाई कशा बशा गाडीपर्यंत आल्या आणि अशा ड्रायव्हरला शिव्या द्यायला सुरू केल्या. अशा सांगू का 2-4, हा तुम्ही म्हणता महाराज यांच्याकडे काय थोड्या शिव्या आहेत का काय. अशा शिव्या द्यायला सुरू केल्या. कशा बशा आजीबाई गाडीत आल्या. गाडीत आल्यानंतर इकडं तिकडं पाहिलं, कुठं जागा शिल्लक नव्हती, फक्त माझ्याजवळ जागा शिल्लक होती. तू का म्हणे जेव्हा फिरते कपाळन तरीचा मंगळ योग येतो महाराज. कुठं माझ्याजवळ जागा शिल्लक होती. मी म्हटलं हो ड्रायव्हरला एवढ्या शिव्या देते तर माझं तर काय करील. मी आपलं बॅग उचलली तेव्हा याच्यापेक्षा थोडा बारीक होतो. हा, माझी बॅग उचलली, जास्त जागा आजीला सोडली. काय वाईट केलं का. तरी आजीबाई माझ्याजवळ आल्याबरोबर मला म्हटल्या मुडद्या सरक पलीकडे. मुडद्या म्हटल्या महाराज मला. एवढ्या थांबायचे का नाही. तेवढ्यात एक असेच महाराज आमची परमार्थिक माणसं तिथं होते. हो आजीबाई काय कळतं का नाही तुम्हाला, एवढ्या उन्हामध्ये ड्रायव्हरनं गाडी थांबवली, एवढ्या उन्हामध्ये तुम्हाला सगळेजण गाडी थांबून तुम्हाला जागा देत आहेत. महाराजांनी तुम्हाला जागा दिली, महाराजांना काय शिवाय दिलाय. अहो जास्त जागा तुम्हाला महाराजांनी दिली, काय चुकलं होतं का माझं. आता शांत बसायला पाहिजे होतं का नाही. ती म्हणली द्याय नका जागा, गाडी काय त्याच्या बापाची आहे का. हा, किती सायास करावे लागते रवींद्र महाराज. हा, गाडी काय त्याच्या बापाची का महाराज. अशी महादेव महाराज सारखे, रवींद्र महाराज सारखे माझ्यासोबत होते महाराज. या मित्रांना दम नाही निघाली. कळतंय का आजीबाई किती वय झालंय तुमचं, एवढ्या उन्हाची गाडी थांबवली, महाराजांनी तुम्हाला जागा दिली, महाराजांना काय शिवाय देताय, ड्रायव्हरला काय शिवाय देताय. अहो महाराज आहेत ते, चांगले कीर्तनकार आहेत ते, चांगले गाते आहेत ते, त्यांना काय शिवाय देतायत. आता काय वाटतंय. हा, ते म्हणले असा नका महाराज, मला काय चुलीत घालायचं आहे का. आहेत का नाही कष्ट महाराज आमची. हा होय, आहेत का नाही. इतके सायास करावे लागतात महाराज. आणि लाभ नाही फुकासाठी आणि केल्या विन जीवाटी. जीवाचं रान करायचं महाराज चांगल्या गोष्टीसाठी. किती जरी तुम्हाला अडथळे येणारच की. चांगल्या गोष्टी हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभन वाचेशी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण म्हणा बरं, म्हणा जोरात, म्हणा जोरात. पुरुष मंडळी जोरात. किती सोपं आहे. पण तो नर दुर्लभ. प्रत्येकाला 2 पाय दिलेत देवानी इथं कीर्तनाला येण्यासाठी. पण मग एवढेच लोक आहेत का तुमच्या गावात, एवढेच पुरुष मंडळी आहेत का. नाही ना महाराज. एखाद्याच माणसाकडून ते भजन होत असतं, एखाद्याच माणसाकडून नामचिंतन होत असतं. पण सायास करत राहायचे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवती बळे धरिला सायासे
करून या नाश उपाधीचा. दोन उपाध्या आहेत, अंतर उपाधी आणि बाह्य उपाधी. या दोनही उपाध्या टाकून दिल्या. अजून काय केलं? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. धातू धिक्कारिले म्हणजे धनाचा त्याग केला आणि जन धिक्कारिले म्हणजे जनाचा त्याग केला. स्वये जनार्दन तेचे झाले. स्वतः भगवान परमात्मा झाले. मग काही मंडळी उठले, माऊलीनगर मधले काही मंडळी उठले, महाराज आम्हाला सुद्धा त्या देवाला धरायचंय, आम्हाला सुद्धा सायास करायचे, आम्हाला सुद्धा दोनही उपाध्या टाकून द्यायच्यात, आम्हाला सुद्धा धनाचा त्याग करायचा आहे, आम्हाला सुद्धा जनाचा त्याग करायचा आहे, आम्हाला देव व्हायचे. महाराज म्हणतात याला घाई करून चालत नाही, गडबड करून चालत नाही, याला फक्त तुम्ही हळू 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 त्या देवापर्यंत जा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आसी न चाले तातडी, तुका म्हणे आसी न चाले तातडी, तुका म्हणे न चाले तातडी, तुका म्हणे न चाले तातडी, तुका म्हणे आसी न चाले तातडी, तुका म्हणे आसी न चाले तातडी, तुका म्हणे न चाले तातडी, तुका म्हणे न चाले तातडी. अनुभवे गोडी येईल कळो, पर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे गोडी येईल कळो, पूर्व पक्षी पूर्व पक्षी धातु धिक्कारिले जन. का म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कुळो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेचे झाले. रोज थोडं 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 नामचिंतन करायचं. रोज किती करायचं? 4 तास नामचिंतन करायचं. किती करायचं? हा, गेल्या काय घरी? किती करायचं? 4 तास नका करू. एवढं कशाला करताय? देव खाली येईल महाराज. एवढं नका करू. कमीत कमी रोज 5 मिनिटं तरी त्या देवाचं भजन करायचं. कसं भजन करायचं? श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. आणि तुम्हाला एक सांगू का, नामचिंतन करत असताना तुम्ही तुमचं नामचिंतन लोकांना दिसलंच पाहिजे असं सुद्धा करू नका. तुम्ही जर कुठं लोकात बसलात ना, काय झाले, परमार्थ करत असताना लोकांना महाराज लाज वाटते. एखाद्याला वाटते आपण कशाला आपला चांगुलपणा दाखवायचा. मनातली मनात करा ना. कसं करायचं?
जमतंय की नाही? असं पण जमतंय ना महाराज. हा हा, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. फक्त एक माळ जप करायचा महाराज, रोज करायचा. रोज तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ना ती पुढच्या वर्षी मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज. एक माळ रोज जप करायचा महाराज. आणि नेमकं काय होतंय? फळ मिळायला आणि श्रद्धा तुटायला एकच होतंय महाराज. आपल्याला एखाद्या वेळेस वाटतं आता आपल्याला मिळणारच आहे, ती गोष्ट आपल्याला मिळणारच आहे, आपल्याला वाटतं मिळतच नाही काय की महाराज. आल्याला तोंडाचा आल्याला घास निघून जातो. श्रद्धा ठेवायची, श्रद्धेने निष्ठेने नामचिंतन करायचं. नक्कीच तो भगवान परमात्मा तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. नक्कीच नक्कीच. देवतीही बळी धरिला सायासे, करो नियानाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वय जनार्दन तेची झाले. ज्ञानेश्वर मावली जय जय ज्ञानेश्वर मावली महाराज. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली तुकाराम 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 ओ तुकाराम 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 ओ तुकाराम 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 ओ तुकाराम 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 तुकाराम. देवती ही बळी धरिला सायासे, करून याना शोपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झालेली कीर्तन रूपी सेवा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावरती समर्पित करून, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावरती समर्पित करून, सर्व टाळकरी मंडळी असतील, पुरुष मंडळ, महिला मंडळ, तुमच्याही चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. जाता जाता सर्वांना एकच सांगतो, आपला पहिला दिवस आहे आणि तुम्ही इतकं गोड नियोजन सर्व तरुण मंडळींनी केले. गाडेकर महाराजांनी सांगितले, महाराज फक्त तुम्हाला 2 गोष्टी मी सांगणार आहे. साधू संतांनी कसा परमार्थ केला, तुम्ही सुद्धा त्याच वाटेने चालला आहात. तुमचं हे भव्य दिव्य स्वरूप पाहिल्यानंतर ही छोटीशी वाडी आहे महाराज, पण अतिशय गोड परमार्थ आपण करत आहात. आल्यानंतर 2 महिला मंडळींनी माझं खूप छान स्वागत केलं महाराज. याचा अर्थ असा आहे की तुम्ही परमार्थ टिकवत आहात महाराज. आणि कोणत्याही परिस्थितीत कसा परमार्थ करायचा हे तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. साधू संतांनी आपल्याला किती साधा सोपा परमार्थ सांगितला आहे. आमचे सावता महाराज सांगतात, किती 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 कशामध्ये सुद्धा तुम्ही त्या देवाचं नामचिंतन करू शकता. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथंबीरी अवघा झाला माझा हारी, अवघा झाला माझा हारी. कोणतंही काम करत असताना नामचिंतन करायचं. परिणाम कसा होतो महाराज, आमचे गुरुवर्य राधाकृष्ण गरड गुरुजी एक छान अभंग म्हणतात, त्याचं एक प्रमाण तुम्हाला सांगतो आणि सेवा संपवतो. धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, साठविला दाता. हो साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर. याचा अर्थ एकच आहे, कोणतंही क्षेत्रामध्ये जा पण त्या देवाचं नामचिंतन करा. नक्कीच तो भगवान परमात्मा तुम्हाला फळ ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये
ती गोष्ट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. करणार ना मग सगळे? नक्की करणार ना? विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान